माझे नाव काजल आहे आणि मी दिसायला खूप सुंदर व भरदार शरीराची आहे आणि माझ्या लग्नाला 7 वर्षे झाली असून मला अजून मुलबाळ झाले नाही. माझा नवरा हा विदेशात एका मोठ्या नामांकित कंपनीत नोकरीला आहे. आमच्या घरामध्ये मी आणि माझी सासू दोघीच राहतो. माझ्या सासऱ्याचे माझ्या लग्नाअगोदरच निधन झाले होते आणि माझा नवरा नोकरीमुळे विदेशातच राहतो आणि आता आमच्या घरी माझा भाचा आला होता. कारण तो इथे एका बँकेत नोकरीला लागला होता आणि माझा नवरा विदेशात असल्यामुळे तो आमच्या घरी राहू लागला. त्याचं नाव अमर आहे आणि त्याचं वय 28 वर्ष आहे. परंतु त्याचं लग्न झालं नव्हतं कारण त्याला कोणतीच मुलगी पसंत पडत नव्हती. तो दिसायला खूप हँडसम आणि धष्टपुष्ट शरीराचा होता आणि त्याची अशी इच्छा होती की त्याला माझ्यासारखीच बायको हवी आहे. परंतु त्याला माझ्यासारखी मुलगी भेटत नव्हती. माझा नवरा मला सांगायचा की काजल, तू या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. तू तुझं काम करत जा आणि हो, कोणाला काय हवं नको ते बघत जा. मी सांगितल्याप्रमाणे सर्वांची काळजी घेत असायचे. माझा भाचा हा दिवसभर घराबाहेरच असायचा आणि रात्री ड्युटीवरून उशिरा यायचा. तरी देखील मला त्याला जेवायला द्यावं लागत असायचं. मला ही गोष्ट बिलकुल आवडत नव्हती कारण तो खूप उशिरा येत असे आणि मला त्याची काळजी घ्यावी लागायची. मला माझ्या भाच्याचं वागणं आवडत नव्हतं. मी ही गोष्ट फोनवर माझ्या नवऱ्याला सांगायची. माझा नवरा म्हणायचा, माझा एकुलता एक भाचा आहे आणि त्याची काळजी घेतली तर काय होतं, तो आज ना उद्या समजून घेईन असं म्हणून माझा नवरा ती गोष्ट तिथे सोडून द्यायचा. मी त्याला किती वेळा सांगायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि एके दिवशी माझ्या भाच्यानेच माझ्यासोबत. माझा नवरा विदेशात असताना घरी मी आणि माझी सासू आणि माझा भाचा आम्ही तिघेच राहत होतो. एके दिवशी माझा भाचा कामावरून आला व बाहेर गेला आणि रात्री उशिरा घरी आला आणि म्हणाला, मामी, मला 1 कप कॉफी द्या. मी म्हणाले, तू फ्रेश हो, मी लगेच तुझ्यासाठी कॉफी बनवते. तेवढ्यात तो म्हणाला, मामी, तुम्ही कॉफी घेऊन माझ्या खोलीत या. माझा भाचा तसं म्हणताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा भाचा त्याच्या खोलीत गेला आणि आता मला त्याच्यासाठी कॉफी घेऊन त्याच्या खोलीत जाण्याची खूपच भीती वाटू लागली होती. कारण आज माझ्या अमरची शैली जरा वेगळीच वाटत होती आणि त्याचं हे असं वागणं मला अजिबात आवडत नव्हतं. मी ही गोष्ट माझ्या सासूला सांगण्याचा प्रयत्न केला. माझी सासू मला म्हणाली, तू ही गोष्ट मला कशाला सांगतेस आणि तू कशाला घाबरतेस? जा, त्याला कॉफी दे. मग मी कॉफी घेतली आणि घाबरतच अमरच्या खोलीत गेले. अमर हा बाथरूममध्ये फ्रेश होत होता. मी तेवढ्यात त्याला म्हणाले, अमर, कॉफी आणली. तो म्हणाला, मामी, तुम्हाला समजत नाही का, मी फ्रेश होतोय. मला कळतच नव्हतं की मी त्याला काय उत्तर द्यावं कारण मला माहिती नव्हतं की तो फक्त टॉवेलवरच होता. मी तर कॉफी देण्यासाठी त्याच्या खोलीत गेले होते, ते सुद्धा माझ्या इच्छा नसताना. आणि जेव्हा गेले तेव्हा उलट तो माझ्यावरच चिडला. मी त्याला म्हणाले, अमर, मी काय केलं आहे? तेवढ्यात तो म्हणाला, थांबा, तुम्हाला सांगतो तुम्ही काय केलं आहे. आणि त्याने येऊन खोलीचा दरवाजा बंद केला आणि हळूहळू माझ्याजवळ येऊन माझ्या अंगाला स्पर्श करू लागला. मी त्याला म्हणाले, हे काय करतोय अमर? मी तुझी मामी आहे, तुला काही वाटायला हवं. तेवढ्यात तो म्हणाला, मामी, तुम्ही मला खूप आवडता आणि मला माहीत आहे मामा इथे नसल्यामुळे तुमच्या देखील इच्छा जागृत होतात आणि तुम्हाला हवं असलेलं सुख मिळत नाही, परंतु तुम्ही कोणालाच सांगत नाही. असं म्हणत तो माझा पदर ओढू लागला. तेव्हा मी जोरात ओरडले. मला वाटले माझी सासू माझ्या आवाजाने धावतच खोलीत येईल, पण ती आली नाही आणि त्यांनी मला बेडवरती ढकललं आणि हळूहळू माझ्याजवळ येऊ लागला. मी त्याला म्हणाले, अमर, तू हे चुकीचं करतोय, मी तुझ्या मामाला सर्व सांगेन. तेवढे तो म्हणाला, मामी, तुम्ही कोणालाही सांगा, मला फरक पडत नाही. मी म्हणतो तसं करा. मला कळतच नव्हतं की मी नेमकं काय करावं कारण माझ्यासोबत जे घडत होतं ते चुकीचं होतं. माझ्या बाच्याने खोलीतील लाईट बंद केला आणि रात्रभर माझ्यासोबतच. माझा बाचा माझा नवरा घरी नसल्याचा फायदा घेऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करू लागला आणि त्याला हवं असलेलं सुख घेऊ लागला. मी ओरडू लागले. त्याने त्याचा हात माझ्या तोंडावर ठेवला आणि मग नंतर पुन्हा तो माझ्यासोबत आनंद घेऊ लागला. त्याने 3-4 ते वेळा आनंद घेतला होता. मला तर असं झालं होतं की जसं मी आता निर्जीव झाले आहे. ज्याला मी माझ्या भावासारखं समजत होते तो तर डायरेक्टच माझ्या जीवावरच उठला होता.
आणि एवढं सगळं होईपर्यंत सासूबाई खोलीमध्ये आल्या नव्हत्या. मला काहीच कळेना माझी सासू कशी काय गप्प बसली होती, कारण माझा ओरडलेला आवाज बाहेर जात होता. तरी देखील सासूबाई आली नव्हती आणि त्याची इच्छा पूर्ण झाली होती आणि तो थकला होता. तेव्हा तो शांत झाला. त्याला हवा तसा त्याने माझ्यासोबत आनंद घेतला होता आणि त्याला हवं तसं त्याची इच्छा पूर्ण करून घेतली होती. कारण त्याचं लग्न झालं नव्हतं, त्यामुळे त्याला हवा असलेला आनंद मिळत नव्हता. त्याला कोणतीच मुलगी पसंत पडत नव्हती, त्यामुळे त्याला हवं असलेलं सुख तो बाहेर कुणासोबत घेऊ शकत नव्हता. म्हणून त्याने माझ्यासोबतच त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करून घेतल्या होत्या. ही गोष्ट मला खूपच वाईट वाटली, कारण या घरात राहून कोणीच माझ्या मदतीला आलं नाही. माझी सासू देखील आली नाही. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर रात्री माझ्यासोबत माझ्या बाच्याने जे काही केलं ते सासूबाईला सर्व सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, सुनबाई, खरंच मला काहीच ऐकायला आले नाही. आणि तू अशी कशी? तुला हे सर्व त्याच्यासोबत करायला नको होतं. तुला नवरा आहे तरी तू त्याच्यासोबत असं वागलीस का? अगं, तो तुझा भाचा आहे. ती उलट मलाच बोलू लागली होती. तिला असं वाटलं की मी हे स्वतःहून केलं आहे. सासूबाई माझ्यावर संशय घेत होती. मला तर तिचा खूप राग येत होता की स्वतःच्या नातवाचा स्वभाव माहीत असूनसुद्धा ही कशी बाई आहे. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या मनाच्या वेदना जाणू शकत नाही. उलट मलाच दोष देत होती. ती समजून घ्यायला तयारच नव्हती आणि मला म्हणाली, जर ही गोष्ट तुझ्या नवऱ्याला कळाली तर त्याला काय वाटेल, असं म्हणून मला भीती दाखवत होती. मला सुद्धा वाटलं माझा नवरा माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि त्यालासुद्धा वाटेल की मी माझ्या बाच्यासोबतच माझ्या इच्छा पूर्ण केल्या आहे. मला काही सुचत नव्हतं, त्यामुळे चूक नसतानाही मी माझाच गुन्हा आहे असं दाखवलं आणि मी म्हणाले, हे त्यांना सांगू नका. माझ्याकडून चुकलं. मी असं इथून पुढे करणार नाही. मला नंतर समजलं की यामध्ये माझी सासू आणि माझा भाचा हे दोघे मिळालेले होते आणि सर्व माहिती झाल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझ्या सासूने मुद्दाम ही गोष्ट माझ्यापासून लपवली, कारण मला माझ्या बाच्याला माझ्यासोबत त्याच्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या. माझी सासू खूप वाईट होती. माझ्या बाच्याला लग्नासाठी एकही मुलगी आवडत नव्हती, त्यामुळे त्याला माझ्यासोबत आनंद घ्यायला सांगितलं होतं. माझं पूर्ण अंग दुखत होतं. संध्याकाळी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगण्याचं ठरवलं, परंतु नंतर विचार केला की माझंच नाव खराब होईल आणि माझा नवरा माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही आणि मला घटस्फोट देईल. असं म्हणून मी काहीच सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी रात्री मी स्वयंपाक बनत असताना अचानक अमरने स्वयंपाकघरात येऊन मला मागूनच घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, मामी, मला एक ग्लास दूध घेऊन या. मी म्हणाले, मी नाही येणार आणि स्वयंपाक करू लागले. मी माझे सर्व काम आवरून सासूबाईंच्या खोलीत गेले आणि त्यांना सांगितलं, तुम्ही तुमच्या नातवासाठी दूध घेऊन जा. आणि मी माझ्या खोलीत निघून गेले. थोड्या वेळाने अमर माझ्या खोलीत आला आणि त्याने खोलीचा दरवाजा बंद केला. मी त्याला म्हणाले, अमर, हे काय करतोय? मला बाहेर जायचं आहे. तू दरवाजा कशाला बंद केला आहे? मी त्याला खोलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले, तरी देखील तो ऐकत नव्हता आणि त्याने हळूहळू माझ्याजवळ येऊन मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, मामी, आता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आणि रात्रभर त्याच्या इच्छा पूर्ण केल्या. माझं शरीर पूर्ण जड पडलं होतं आणि खूप वेदना होत होत्या. मला काही समजत नव्हतं की माझ्यासोबत काय होतंय. अमर आता माझ्यासोबत माझ्या नवऱ्यासारखं वागू लागला होता. अमर नको नको ते करायला सांगत होता. मला काही समजत नव्हतं की हे सगळं कसं थांबवू, कारण माझा भाचा आता रोज रात्री माझ्यासोबत आनंद घेत होता आणि आता मला खूपच भीती वाटू लागली होती. दुसऱ्या दिवशी काही दिवस सुट्ट्या असल्यामुळे माझा नवरा विदेशातून घरी परतला होता. तेव्हा एके दिवशी आम्ही दोघं नवरा बायको बोलत असताना मी ही गोष्ट नवऱ्याला सांगू लागले. तेव्हा माझा नवरा म्हणाला, काजल, तू काय बोलतेस? तुला समजतेस का? तू माझ्या वाच्याला दोष देऊ नकोस आणि त्याच्याबद्दल माझ्या मनात संशय निर्माण करू नकोस. असं म्हणून माझ्या नवऱ्याने मला चुकीचं ठरवलं. आज मी काही न करता चुकीचे ठरले होते. आता मला माझ्या नवऱ्यासोबत मिळून सत्य परिस्थिती जाणून घ्यायची होती. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं असतं की तुझी आई आणि भाचा दोघेजण मिळून माझ्यासोबत हे सर्व करतात, तर त्याचा विश्वास बसला नसता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याला मी म्हणाले की तुम्ही भेटण्याचे निमित्त करून तुमच्या मित्राकडे जा आणि मी तुम्हाला फोन केला की तुम्ही लगेच घरी या. तो म्हणाला, ठीक आहे, आणि जर काही चुकीचं दिसलं आणि तू जर का खोटं बोलत असलीस तर मी तुला घरात राहू देणार नाही. मी तुला हाकलून देईन. असं म्हणून माझा नवरा बाहेर निघून गेला. मीही त्यांना म्हटलं, तुम्हाला जर काही चुकीचं वाटलं तर मी स्वतःहून घर सोडून जाईल, कारण की ज्या घरात माझ्यावर विश्वास करणारच कोणी नाही त्या घरामध्ये मी राहून काय फायदा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून तर बघा. माझा भाचा घरी आला की मी लगेच माझ्या नवऱ्याला फोन केला.
माझा बाचा नेहमीप्रमाणे मला म्हणाला, मामी तुमच्यासोबत काही काम आहे, मला बोलायचं आहे, चला असं म्हणून तो मला त्याच्या खोलीत घेऊन गेला. मीही त्याच्यासोबत खोलीत गेले आणि त्याला म्हणाले, 2 वेळेस झालं तू असं रोज येतो आणि माझ्यासोबत नको नको ते करतो. हे जर कोणाला समजलं तर काय वाटेल? तो म्हणाला, मामी कोणाला काही समजत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेवढ्यातच मी म्हणाले, मी टेन्शन घेत नाही, परंतु आज तुझ्या मनासारखं नाही तर माझ्या मनासारखं करूया. मी जसं म्हणेल तसं करूया, म्हणजे मला देखील खूपच आनंद होईल. तेवढ्यात अमर म्हणाला, मामी मला वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या लवकर माझ्यासोबत. अमर म्हणाला, मामी आज तुम्ही म्हणाल तसा आनंद घेऊ. तेवढ्यातच कोणीतरी दरवाजा वाजवला. मी अमरला म्हणाले, आता कोण आलं असेल? तो म्हणाला, कोणी नाही बाहेर, आजी बसली आहे, ती सांभाळून घेईन, कोण आलं आहे ते. आपण आपल्या इच्छा पूर्ण करूया, नाहीतर मामा परत येईल. तेवढ्यात सासूबाईंच्या बोलण्याचा आवाज आला. ती म्हणाली, अरे तू मित्राकडे गेला होतास ना, वापस कसा आलास? तेवढ्यात माझा नवरा म्हणाला, काजल कुठे आहे? ती म्हणाली, अरे ती काम करत असेल, पण तू घरी का आलास? असं म्हणून ती माझ्या नवऱ्याला थांबू लागली, परंतु तो सरळ माझ्या खोलीकडे आला आणि तेव्हा माझ्या खोलीचा दरवाजा वाजवला. तेव्हा मी म्हणाले, अमर दरवाजा उघड. तो उघडायला तयार नव्हता. मी अमरला धक्का दिला आणि दरवाजा उघडला. तेव्हा समोर माझा नवरा उभा होता आणि खोलीत मला अमरसोबत पाहून माझ्या नवऱ्याने अमरच्या एक थोबाडीत ठेवून दिली आणि सासूबाईला देखील खूप रागवला आणि म्हणाला, काजल बॅग भर, आपण या घरात एक क्षणही राहायचं नाही, आपण दोघेही विदेशातच राहू, मी तुला एकटीला नाही सोडू शकत. तेव्हा माझी सासूबाई माझी माफी मागू लागली आणि आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. माझा बाचासुद्धा आमच्या दोघांची माफी मागू लागला. अमर म्हणू लागला, मामी मला माफ करा, माझी खूप मोठी चूक झाली, परंतु माझ्या नवऱ्याने कोणाचेही ऐकले नाही आणि आम्ही घरातून बाहेर पडलो. नंतर माझा नवरा म्हणू लागला, काजल तू खरंच बोलत होतीस, माझा बाचा आणि माझी आई मिळून तुझ्यासोबत. मला माफ कर, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, कारण की ती माझी आई होती, मी तिच्यावर संशय घेऊ शकत नव्हतो. परंतु आज मी सर्व सत्य माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आई एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीसोबत असं कसं करू शकते? आणि तो तर माझा बाचा होता. त्याला वाटलं नाही की तू त्याच्या मोठ्या बहिणीसमान मामी आहेस, तरी त्याने त्याच्या सर्व मर्यादा पार केल्या. खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ कर, मी तुला नाही समजू शकलो. मी त्यांना म्हणाले, जे व्हायचं ते झालं, आता आपण दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवून राहायचं आणि आम्ही विदेशात निघून गेलो. माझ्या नवऱ्याने जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, तेव्हा माझ्या नवऱ्याला मी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास बसला. त्याची आई आणि बाचा मिळून माझा नवरा विदेशात गेल्यानंतर माझ्यासोबत वाटेल तसं वागत होते. बायकोसाठी तिचा नवराच असा असतो की ती त्याच्यावरती विश्वास ठेवू शकते आणि सर्व मनातल्या गोष्टी बोलू शकते, परंतु त्याच्यासाठी विश्वास हवा आणि माझ्या नवऱ्याला मी सत्य दाखवून तो विश्वास कमावला होता. आता माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करतो. आता आम्हाला विदेशात येऊन 3 वर्षे झाले आहेत आणि आम्हाला 1 वर्षाचा गोंडस मुलगा आहे. आम्ही नवरा बायको आमच्या मुलासोबत खूप आनंदी आहोत. मला हे सांगायचं आहे की माझ्यासोबत खूपच वाईट घडलं, परंतु तुमच्यासोबत घडू नये म्हणून माझी सर्व भावांना विनंती आहे की आपल्या बायकोवर थोडा तरी विश्वास ठेवत जा. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.